UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। स्वराज्याच्या खजिन्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारीच केली। शिवरायांना लुटारू म्हणणं पवारांना मान्य आहे का? TV9च्या महासंकल्पमधून फडणवीसांचा सवाल। मागितलेली खंडणी न मिळाल्यानं शिवरायांनी सुरत लुटली। TV9च्या महासंकल्पमध्ये जयंत पाटलांचं वक्तव्य। तर महाराजांनी खंडणी मागितल्याची मुक्ताफळं उधळताना जयंत पाटलांना लाज कशी वाटली नाही? दरेकरांचा हल्लाबोल। खंडणी या शब्दाचा अर्थ हा आजच्या काळाप्रमाणे त्यावेळी गैरकृत्य असा नव्हता। जयंत पाटलांच्या खंडणीबाबतच्या विधानावर शरद पवार गटाचं स्पष्टीकरण। कृष्णाजी केळुसकरांच्या छत्रपती शिवाजी महाराज चरित्रलेखाचा दिला दाखला। महायुती विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री शिंदेंच्याच नेतृत्वात लढणार, पण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निकालानंतर पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल। TV9च्या कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासाठी काही घाई नाही, मी टीम लीडर म्हणून काम करतो। फडणवीसांच्या विधानानंतर शिंदेंचं वक्तव्य। शरद पवारांच्या डोक्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही। TV9 मराठीच्या महासंकल्पामध्ये फडणवीसांची टीका। तर भाजप हायकमांडच्या मनातही फडणवीसांचं नाव नाही। आदित्य ठाकरेंचा पलटवार। अर्थ खातं सर्वात नालायक खातं, 10 वेळा पाठवलेली फाईल परत आली। अर्थमंत्री अजित पवारांवर शिंदेचे मंत्री गुलाबराव पाटलांची टीका। 2.5 महिन्यामध्ये हे विघ्न दूर व्हावं म्हणत अजित पवारांवरून पुन्हा नाराजी। जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार? धर्माराव बाबा आत्रामांचा शरद पवारांना सवाल। धर्माराव आत्राम यांची मुलगी शरद पवारांच्या गटाच्या वाटेवर। पोलिसांकडून जयदीप आपटेच्या कुटुंबाची तब्बल 5.5 तास चौकशी। आपटेच्या कारखान्यातून मूर्ती बनवण्याचं काही साहित्य पोलिसांकडून जप्त। संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह। मोठ्या मंडळांच्या गणपतींसह घरोघरी लाडका बाप्पा विराजमान। गणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठा आणि मिठाईच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी। चरणस्पर्श आणि मुखदर्शन अशा 2 रांगांद्वारे दर्शन सुरू। लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा, विधिवत पूजा संपन्न। अभिनेत्यांच्या घरीही लाडक्या बाप्पांचं आगमन। स्वप्नील जोशी सह शशांक केतकरच्या घरी बाप्पा विराजमान। तर रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण सिद्धिविनायकाच्या चरणी लीन। अमित शहा उद्यापासून 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर। शहा सोमवारी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार। मुंबई दौऱ्यामध्ये महत्त्वाच्या बैठका होण्याची शक्यता। भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया कुस्तीच्या आखाड्यातून थेट राजकारणात। दिल्लीमधल्या काँग्रेस कार्यालयामध्ये दोघांचाही पक्षप्रवेश। विनेशला हरियाणामधल्या जुलाना मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।